देशाच्या फाळणीनंतर मायदेशात परतलेल्या 1200 कुटुंबियांसाठी आजचा दिवस फक्त एक तारीख नाही, त्यांच्या आयुष्यातली एक सोनेरी पहाट आहे. वर्षानुवर्षे तग धरलेली वेदना, अस्थिरता आणि एकच आशा, हक्काच्या घराची, स्थैर्याची आणि न्यायाची. आज माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या जीवनाला आमूलाग्र वळण देणारा ठरतोय. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे GTB नगर पुनर्विकास प्रकल्पाला आज LOI प्रदान करण्यात आला आहे. हा फक्त पुनर्विकास नाही, तर हा आहे न्यायाचा विजय आणि संघर्षाला मिळालेला सन्मान. या घरांच्या भिंती फक्त सिमेंटच्या नसतील, त्या असतील आशेच्या, आठवणींच्या आणि नव्या जीवनाच्या. एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे माडासाठी आणि पंजाबी कॉलनी, ज्याला आपण प्रामुख्याने GTB कॉलनी म्हणून सायनमध्ये ओळखतात. राज्याच्या मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या मार्गदर्शनाखाली माडाने हा प्रस्ताव 33/9 अंतर्गत करण्यासाठी शासनाला सादर केला, ज्याला मंजुरी प्राप्त झाली. आणि आज मला खरं आनंद होते हे सांगायला की हे जे एक स्वप्न आणि एक वचन दिला होता त्याची पूर्ती आज झालेली आहे. आणि जे लोक आज इथे आला होता त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू होती आणि त्यांच्या जे एक संवेदनशील भावना होता ते बघितल्यानंतर मी पण भावुक झालो. नमस्ते, मैं आमदार कैप्टन तमिल सेल्वन, साइन कोलीवाड़ा मतदार संघ। आज को जो LOI मिला, रेफ्यूजी बिल्डिंग 1200 परिवार का माडा ने बहुत साथ दिया। आज जो LOI मिला ये सब अधिकारी को, सम्माननीय मुख्यमंत्री साहब को, सम्माननीय उपमुख्यमंत्री साहब को धन्यवाद देता हूँ। गुरु तेग बहादूर नगर येथे पंजाबी निर्वासितांची एक मोठी वसाहत होती, जेथे जवळपास 1200 कुटुंब एकंदरीत 25 इमारतींमध्ये रहिवास करत होते. या सर्व 25 इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा याप्रमाणे शासन निर्णय झाला. याप्रमाणे आपण त्यातील रहिवाशांना एकूण प्रत्येक रहिवाशाला 635 स्क्वेअर फुटाचं घर, त्याचप्रमाणे 5 वर्ष पूर्ण त्याचं इमारतींचं व्यवस्थापन, मेंटेनन्स हे डेव्हलपर करणार आणि त्यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत दरमहा ₹20,000 भाडे मिळणार. याप्रमाणे महत्त्वाच्या तरतुदीनुसार हा LOI देण्यात आलेला आहे. स्पेशल थैंक यू माडा सर जी से करना चाहती हूँ, मिस्टर संजीव जायसवाल जी से, जिन्होंने हमें माडा टीम से इतना सपोर्ट किया है. बिकॉज ऑफ देम हमारी टीम बिल्डिंग्स बनने वाली हैं और 5 ईयर्स से हम लोग की बहुत प्रॉब्लम्स थी, इन्होंने सब सॉल्व करके दिए. इसके लिए थैंक्स बोलना था. हिस्टोरिकल डे फॉर अवर GTB नगर. आज ये बहुत बड़ा दिन है क्योंकि आज ये जो काम हुआ है पिछले हम 15 सालों से इसका इंतजार कर रहे थे. आज का दिन ये हमारी एक दिवाली है. थैंक यू वेरी मच. यहाँ पर 1200 परिवार पिछले 20 से 25 साल तक इतने बुरे हालात में थे. दलदल का बहुत बड़ा एग्जाम्पल है ये. ऐसे दलदल में फंस गए थे कि उनको भविष्य अपना लग ही नहीं रहा था, रोड पर आ गए थे. मुझे याद है हमारी फर्स्ट मीटिंग जायसवाल जी से जब हुई थी, उन्होंने शायद 2 महीने पहले पदभार संभाला था. उन्होंने कमिट किया था कि आप चिंता नहीं करिए, मैं करूँगा, और जायसवाल जी ने आज वो करके दिखाया. बहुत थैंक्स इन सारी माडा टीम को. मुझे उम्मीद था 100% फडणवीस साहब, ये माडा सब लोग मिलके इनको न्याय ज़रूर दिलाएंगे, इनका घर ज़रूर मिलेंगे. उनका माध्यम से, उनका आशीर्वाद से, उनका मेहनत से ये 1200 परिवार का इतना बड़ा ब्लेसिंग मिला है. बहुत बहुत पुण्य की बात है. धन्यवाद देना चाहता हूँ.